महादेव मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये DPMH 28 मध्ये. ओके, तर आता आपण काहीतरी काठमांडूच्या मागे काहीतरी 10 ते 15 किलोमीटर लय वास मारत आहे कच्छ, काय माहित कोणाचा. हे पहा बाहेरचा नजारा, बाहेर असा मस्त मध्ये गणाला इग्नोर करा, बाकीचा नजारा पाहू. अरे नजारा मी सर बघ नजारा. चला मित्रांनो, फटाफट आवरतो. टेंट थोडं ओलं आहे, हे बघू शकता. टेंट ओलं आहे, त्याच्यानं थांबेलाव, नाही तर आतापर्यंत निघून गेलो असतो. लगेच फटाफट टेंट आवरतो, निघतो इथून. ठीक आहे, आपले भाऊ फॉलोअर्स लोक पुढे वाट पाहत आहे. तर मित्रांनो, समोर इथं हॉटेल आहे, इथं आपण चहा घेऊ. आता इथं सामान आवरलं, सायकल पॅक केलं. हे चाबी घ्या. तर आता चहा घेऊ. 30 रुपयाला 20 रुपयाला एक चहा आहे. काय मी किती पिऊ तो नाही सांगता येत. काय घेतलं हॉटेलमध्ये आणि समोर आलो. आपल्या सायकल घेऊन आता आपल्याला इकडे जाणं आहे. कमी जास्त आहे तर इथून किलोमीटर बाकी आहे, काहीतरी 10 ते 12 किलोमीटर, आणि कमी जास्त 2 घंट्यामध्ये आपण पोहोचून जाणार काठमांडू पशुपतीनाथले. जे की आपलं स्वप्न होतं की इथं आपलं सायकल घेऊन यावं म्हणून. आणि माझ्या बुलढाणा जिल्ह्यातून आणि माझ्या सकरापूर तालुक्यातून सगळ्यात पहिला मुलगा की मी जो सायकल घेऊन येते एवढ्या दूर राईड. इथं जर मित्रांनो आपण जिथं थांबलो होतो तिथून थोडं पुढे आलो, आणि आपल्या पुढच्या जागात हवा कमी आहे आणि मागच्या पण थोडी, आणि गणेश भाऊला पण हवा मारायची. चला पटापट पंप काढलं, हवा मारतो. काही जास्त अंतरात दूर नाही आहे, पण विषय असा चढ आहे पूर्ण. भाव नाही बघा, गणेश भाऊच्या रानातून एक टमाटा आणलं तोडून, आता हे खातो. ते पण नेपाळमध्ये टमाटे खातो आम्ही. कोणाचा वावर आहे कोणालाच माहित नाही अजून, कोणाचा वावर आहे कोणा माहित नाही अजून, पण खातो खरं टमाटा. सकाळचा नाश्ता हा टोमॅटो सॉस. टमाट्यामधले पावर आहे ते बघ भावनो. 5 टमाटे खाऊ राहिलो, 5 टमाटे मस्त. ते बघा खाली जो, तर मित्रांनो जो खाली रस्ता दिसते ना, त्या रस्त्यावरती सगळं फिरून आम्ही इथपर्यंत आलो. आणि हे बघा समोर रस्ता, असं चाललो आहे रस्त्यावर. तर भावांनो, हे बघू शकता किती खतरनाक रस्ता लागला. आपण त्या घाटानं आलो आहे सगळ्या, हे इकडून सगळा घाट पार केला हा, आणि असे आलो. रस्ता एवढा खराब लागेला आहे सध्या, कंडिशन लय खराब रस्ता लागेला आहे. आणि अजून 8 ते 10 म्हणजे 6 ते 7 किलोमीटर कमी जास्त मुक्तिनाथ मनोरला पशुपतीनाथ राहिलं इथून. आणि इथले डोंगर बघा, सगळं थंडीचं वातावरण आहे इकडे. हे बघा. चला मित्रांनो, काही विषय नाही, जास्तीत जास्त आपण 12 ते 1 वाजेपर्यंत तिथं पोहोचून जाऊ. ओके. तर भावांनो, एक नंबर जबरदस्त उतार लागला, पाहू शकता तुम्ही. गणेश भाऊ पुढे, आपण त्याच्या मागे, आणि आपण आता सध्या पोहोचलोय काठमांडूमध्ये. तर आपला एकच ब्रेक काम करतोय, तो आहे की मागचा. पुढचा ब्रेक दाबलाच नाही, काम कुठून करीन. हो, तर हा नो फायनली आपण काठमांडूमध्ये पोहोचलो. आणि मंदिर इथून काहीतरी 10 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर हे बघू शकता काठमांडूचा रस्ता, हे मंदिराकडे जायचा रस्ता.
हे बघा, या पहाडातून आपण आलो, खाली उतरलो बघा. कमीत कमी 10 मिनटं आपल्याला, म्हणजे 10 किलोमीटर तिथं जायला. काही जास्त वेळ लागणार नाही, कारण की सिटीत काठमांडूच्या गल्ल्यामधून फिरलो आणि मंदिर काहीतरी सरळ जायचं. गणपती सिटी कशी वाटली तुम्हाला? एकदम भारी आहे, एक नंबर आहे. चांगलं वाटतं, खायला वाटतं. हे पाहिजे पहिलं कुत्र आपल्याला झालं, आपण कुत्रे बघा. वरच्या साईडनं आलो आपण आणि गणेश भाऊ मागं होते. मी ट्रॉफिक क्रॉस करून आलो होतो बघा. चला चला, हा रस्ता ते पशुपतीनाथून गेला. नंतर फायनली 7 दिवस होऊन आपण मंदिराजवळ पोचलो आज बघा. गुगल मॅपचा सहाय्याने ते दादाने लोकेशन पाठवलं, तिकडे चाललो. आणि मेन विषय म्हणजे सिटीमध्ये आहे ना, इकडे समजत नाही कुठे काय लोकेशन कसं काय नेमकं चालू आहे. हे बा अजून मी ते गुगल मॅप हैराण आहे. मी तरी रस्ता पाहिला आणि इकडे चाललो, अजून पण लोकेशन नीट सांगत नाही की कुठे चाललो म्हणून. वा, एक नंबर. यालाच म्हणतं गुगल मॅप. खरं गुगल मॅपसुद्धा हँग आहे. लय डेंजर रस्ता लागेल. युटर्न तर नाही घेत काय, काही झालं तरी जाईन ते याच रस्त्याने जाईल. EV व्हेहिकल. आम्ही फक्त जंगलाच्या रस्त्यासाठी बनलाय. हे सिटीच्या रस्ते ट्रॉफिक लागलं, डोकं काम करणं डायरेक्ट बंद करून टाकतं. तिथून आतमध्ये नाही. सायकलवाल्यासाठी बेशम रस्ता. ट्रॉफिक तिकडे साईडनं, एका साईडने इकडे. नियम सगळ्यांना सारखेच आहे. चला चला चला. मित्रांनो बघा, ट्रॉफिक निघलं लगेच निघलं. हे स्कूटरवाले लेजेंड राहतात बाबा, स्कूटरच्या नांदने लागेल. एवढी डेंजर सिटी ना की लय ट्रॉफिक. हा आपल्या पुण्यापेक्षा कमी आहे. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त ट्रॉफिक पुणा. काय ट्रॉफिक आहे, एक वेळ ट्रॉफिक लागेल 2-2, 3-3 घंटे हालूच नका. लय डेंजर ट्रॉफिक. आपल्या भाऊनं लोकेशन तर पाठवलं, ते लोकेशन आम्हाला दिल्ली पुढे घेऊन चाललं. नाही आपण उलट नाही, गल्लीच ते दाखवतोय. पाणी किती पिऊ आपण? पाणीच नाही गेलो गणेश बुवा. जेवण नाही, नाश्ता नाही, पाणी नाही. थांबा पाणी पिऊन मग पुढे जाऊ. अर्धा ते 1 तास झाले फिरवलो आम्ही, सकूनपासून काही खाल्लं नाही. भूक बी एवढी लागली कडक की विचारूच नका. 1 ते 2 वाजता झाले. आतापर्यंत काही खाल्लं नाही. आणि आता दादा फोन आला की हो येतो बाहेर. इथं आमचे गुगल मॅप आम्हाला एवढ्याच फिरवत आहे, काही समजून नाही काय करायचं. थांबा 2 मिनटं, भाऊ येतो म्हणतात. काय होतं तर भाऊ कुठं वाटते तुम्हाला लोकेशन? इकडे मागे वाटतं मला केलं जाते आपलं. बरं बघू आता काय. पाक डोक्यात टेन्शन वाढले. थांबा बघतो 2 मिनटात काय होतं. 2 घंटा फिरून आता म्हणले दादा आलो. दादा आहेत कुठे ते घेऊन आले. गणेश भाऊ
तेच का तिथेच थांबा म्हणले मी आलो म्हणले भावांना बघू शकता आले भाऊ नमस्कार लोकेशन बरोबर आलं मी इथे तिथं जातो इकडे गेलो परत इकडे गेलो म्हणजे इकडून हा नाही इकडून चालू परत चला जाऊया मित्रांनो आता सोबत आणि 1 ते 1.5 घंटा फिरून आता भेटले 1.5 ते 2 घंटे झाले कमी जास्त हरण माझे भावांनो आता कमी जास्त 8 दिवस झाले दादा आम्हाला कंटिन्यू फोन करताय या लवकर या आज आलो दादा या घरी दादा खरं कसं वाटतं आम्ही इथं बसलोय एकदम खुश आम्ही तर सांगू नाही शकत कारण की आम्हाला एवढ्या दिवसातून आज पहिल्यांदा म्हणजे 1.5 महिना झाला कमी जास्त पहिल्यांदा आता घरच्या सारखं जेवण भेटत आहे आणि समोर दादा बसल्या समोर वहिनी बसल्यात वहिनी धन्यवाद आमच्यासाठी एवढा स्वयंपाक केल्याबद्दल आवडीचा मिरचूर ठेसा हा आपली गावाकडची पद्धत बरोबर खरंच मित्रांनो खरंच 1 नंबर वाटला आता चला फटाफट जेवण करतो ठीक आहे कारण की खूप जास्त भूक लागली आहे आता 3 वाजले गणेश भाऊ टाइम दाखवा इकडून 3:30 होत आले मित्रांनो चला जेवण करतो आता तर भाऊनं जॅकेट घ्यायला आलो तो गणेश भाऊ जॅकेट घेतलं आणि मला पण घेऊन आलो हे बघा नाही ते ब्लॅक मध्ये सुटेबल नाही वाटलं नाही वाटलं तुम्हाला तर ते घेऊ शकता तुम्ही काही विषय नाही एक्सल गणेश भाऊ तुमचं कुठल्या साईजचं आहे माझं एलचं आहे का बघा घालून बघा इथं काय फरक नाही पडत आपलं दुकान आहे ब्लॉगिंग चालू आहे बघा त्याला ब्लॉगिंग चालू आहे माझा कॅमेरा घ्या ना कॅमेरा तुला मामाच्या घरी पण सगळं मामा म्हटलं चला तुम्ही आलाय असं म्हणलं तुम्हाला त्यामुळे दुकानात मोबाईल शूट करत काय नाही गेलं चला असं द्या ओके वाटतंय हे बघा 1 नंबर नाही मला तर ओके वाटतंय बरे काय अडचण नाही काय अडचण नाही सेम काय अडचण नाही 1 नंबर भाऊ कमेंट करून सांगा भाऊ आमचा दबाव कसा दिसतोय आणि मामा बद्दल हर हर महादेव कमेंट मध्ये करून टाका हर हर महादेवला मित्रांनो जॅकेट घेतले आम्ही चाललो समोर दादा झाले समोर आम्ही दादांच्या मागे गणेश भाऊ कसं वाटलं तुम्हाला 1 नंबर काठमांडू सिटी 1 नंबर काठमांडू सिटी काठमांडू आपल्याला लय मोठी खरंच इथं जास्त करून सायकल चालतात का तर मित्रांनो आता चहा घेतला आणि आता आम्ही चालू पशुपतीनाथला दर्शनाला तर थोडा बाहेरचं वातावरण बरोबर नसल्यामुळे गोप्रोनं शूटिंग नाही करवलं कारण की हे बघा सगळा नाईटचा टाइम आहे गणेश भाऊ गोप्रो ऑन करा पा कसं काय देतो पुढे दिवस आहे त्यामुळे जरा थोडं होईल दिवस आहे त्यामुळे थोडं होईल नीट तर दिवस आहे त्यामुळे थोडं होईल नीट मेन गोष्ट ह्या टाइमला आम्ही टेंट मध्ये एकामेकाला टेंट मधली मजा वेगळीच आता या टाइमला आम्ही टेंट मध्ये एकामेकाला लाता मारत असतो जर टेंट मध्ये असतो तर बा असा काही रस्ता किती दूर आहे मंदिरातून 5 मिनिट बरं चला मित्रांनो भेटतो मंदिरामध्ये हे बघा हे हॉटेल हे द्वारिका हॉटेल आहे आणि हे म्हणजे काठमांडू म्हणलं 5 स्टार हॉटेल आहे फेमस हॉटेल आहे का द्वारिका हॉटेल बघू शकता फेमस हॉटेल जसं की आपल्या मुंबईमध्ये ते हे काय म्हणतात त्याला ताज हॉटेल आहे तसं मंदिराचं गेट पशुपतीनाथ मंदिर आणि या मंदिराला 4-5 द्वार तर यातून आपण आतमध्ये चाललो आता इकडे साईडच्या गणेश भाऊ चालले समोर दादा चालले दादाचे मित्र आहेत ते पण चालले बघा मंदिर करा दर्शन करा मंदिराचं हे बघा आपल्या समोर जायचंय पण गणेश भाऊ खरंच आपले योग आपण परत त्यांना भेटू 100%
आणि आम्ही हे बी सांगतो जर ब्लॉग चालू ना हा ब्लॉग मग बघा भावना महाराष्ट्रात दोघ जण एक आजी सहज मैत्री झाली मैत्री बघा आज कुठपर्यंत आली आमच्या दोघांची की आम्ही पूर्ण भारत देश फिरतो नुसतं सायकलीवरती आम्ही दोघ जण आणि जर जमलं तर आणखी एका देशाचं हे लागेल आमच्या टॅग आमच्या डोक्यावर नक्की आम्ही दोघं जण तिथं पण पोहोचू लवकरच गरीब आरती होती वाटते सर हॅलो जायचंवर वर जायचं काय वर जायचं कशाला वरती जायचं इकडून चला चला मग ब्रो नमस्ते पशुपतीनाथ मंदिर ज्या मंदिरासाठी आम्ही कमी जास्त एक वर्ष नाही 2 महिने 2-3 दिवस राईडला लागले. तर मित्रांनो हे बघा ते जिथं ते हे दिसतंय ना तिथं मैत फिरत जर समजा तिथं ठेवले जाते आणि ते जे दिसत आहे तुम्हाला तो दिवा जिथं जळत आहे तिथं महादेवाची पिंड आहे वरून त्याच्यावर ते पाणी टपकते ते पाणी इथं येते आणि ती जमा होते आणि जे मैत तिथं ठेवले जाते आणि त्याच्यावर त्याला पाणी पाजून म्हणजे लास्टचं ते पाणी दिले जाते असं काही विषय. हां हां अभिषेक केलेलं सगळं पाणी असते ना ते पाणी पाजलं जातं. नदीचं नाव काय सांगितलं दादा? बागमती. तर मित्रांनो हे काठमांडूमध्ये सगळ्यात मोठी नदी आहे बागमती नदी सगळ्यात फेमस पण आहे आणि तिकडे बघा शमशान घाट चिता जळतात तिकडे. मित्रांनो हे बघा आपल्या सगळ्यांचा शेवट जे की सगळे ज्या गोष्टीपासून भेटतात की असं होईल हे होईल ते होईल पण ज्या टाईमला तुम्ही या जागेवर असाल ना कुठल्याच गोष्टीचा भेव नाही कुठल्याच गोष्टीचं हे नाही काहीच नाही याच्या पुढे काहीच नाही समजलं ना बस याच्या पुढे काहीच होणार नाही हे सगळ्याची शेवट. हे बघा ब्लॅक टी घेतो इथं मंदिराच्या समोरच्या साईडला जा आता दादा पण आले आपल्या भेटायला 20 किलोमीटरहून कमी जास्त. तर चला आता चहा घेऊ आणि जाऊ घराकडे. विषय झाला की रात्री तिथपर्यंत आलो मंदिरातून आणि व्हिडिओ एडिट म्हणजे व्हिडिओ एडिट करायसाठी खूप वेळ लागला होता तर झोप लागली होती आणि रात्री व्हिडिओचा आउट्रो बी नाही घेतला. तर आता शूट करतो आहे. जर व्हिडिओ चांगला वाटला असेल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूया आज पशुपतीनाथचं दर्शन करायला चाललो आपण तिथं दर्शन करू. आजचा व्हिडिओ नक्की बघा. ठीक आहे बोला हर महादेव.